मित्रांनो, दरवर्षी महाशिवरात्रीची यात्रा जी की गायमुख येथे खूप मोठी आणि प्रसिद्ध आहे, ती यात्रा यावर्षी कोरोनामुळे कॅन्सल झालेली आहे. पूर्णपणे मंदिर बंद आहे आणि जवळपास 4-5 किलोमीटर अंतरावर गाड्या ठेवल्या जाणार आहेत आणि कुणालाही दर्शन घेता येणार नाही, कारण त्या दिवशी पूर्ण मंदिर हे बंद राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पण इथे येऊन जास्त गर्दी करू नका. प्रशासनाला सहकार्य करा, कारण दिवसेंदिवस कोरोना हे वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या वर्षीची महाशिवरात्री ही तुम्ही साध्या पद्धतीने. मित्रांनो, आपण मंदिरात आलेलो आहोत दर्शनाला. आणि मंदिर म्हणजे कुठलं तर गायमुखचं हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. इथं महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते. म्हणजे लाखोच्या संख्येने लोक इथे येतात. खूप मोठी यात्रा असते. खूप प्रसिद्ध मंदिर आहे, शिवजीचं मंदिर आहे. आणि ह्याला मला असं म्हणजे मी इथं बघितलेलं नाही, पण मी असं ऐकलेलं आहे की गाईच्या मुखातून पाणी पडते, म्हणून ह्याला गायमुख असं नाव दिलेलं आहे. चला आपण बघूयात, खरंच गाईच्या मुखातून पाणी पडते का. मी पण इथं पहिल्यांदाच आलेली आहे. चला तर मग आपण दर्शन घेऊयात. मित्रांनो, गायमुखचा जो मेन मंदिर आहे तो आतमध्ये आहे. आपण आता तिथे जात आहोत दर्शनासाठी. आणि आपण पंडितजीला पण विचारू की ते गाईच्या मुखातून पाणी पडणारं इथे कुठे आहे ते. चला आधी आपण दर्शन घेऊया. इथून बंद आहे, तर इकडच्या साईडने जायचं आहे. मित्रांनो, हे बघा, हे गायमुखचं जे मेन मंदिर आहे ते हे आहे. आणि हे शिवजीची स्थापना केलेली आहे. हेच ते मंदिर गायमुखचं, जे की महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते. प्रसिद्ध मंदिर आहे ते हे. आणि इथं जे पंडित जे आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांना विचारूयात या मंदिराबद्दल काय आहे नेमकं. महागौरी, महापार्वती, महालक्ष्मी वंदना. शिवजी की मूर्ति ये तो अलग दिख रही है ना. ब्रह्मा, विष्णु, महेश, कुल देवता और ग्राम देवता, ये पंचमुखी है. और स्वयं भगवान शिव जी, ये मूर्ति निकली हुई है, प्रकट की हुई है, ऐसी बनाई हुई नहीं है. ये बनाई वाली नहीं है. नहीं है, ये ऐसी प्रकट हुई है. अच्छा. इस रूप में ये, इस रूप में ये. अच्छा जी. और पार्वती मैया के नजरों के सामने जहाँ अपन गुफा में. हाँ, मतलब सीधा इनके आंखों के नजरों के सामने है. अच्छा. और ये पंचमुखी कहलाती है. ये पंचमुखी कहलाती है. पंचमुखी शिवलिंग बोलेंगे. अच्छा. और यहाँ हर सोमवार को लोग आते हैं, और जिसको औलाद का सुख नहीं मिलता वो यहाँ कर ओटी भरते हैं हर सोमवार को, और उनको ओटी में भगवान को फल देता है. ये कितने साल से ये जो मूर्ति प्रकट हुई है, तो कितने साल हुए ये मंदिर? मैडम जी, मेरी तो 11वीं पीढ़ी है. अच्छा, आपकी 11वीं पीढ़ी है. और ये मंदिर कहीं सीमेंट से देखो नहीं है, पूरा पत्थरों का बना है. पत्थर रखे गए इसमें. अच्छा, पत्थर, कोई पलस्तर नहीं है. प्राचीन काल का मंदिर है. प्राचीन काल, पुरातन मंदिर है. और ये खाजगी देवस्थान है, गणपतराव प्रसाद पांडे स्वर्गीय. अच्छा. उनका मंदिर है ये खाजगी देवस्थान. और ये महाशिवरात्रि का मेला, लाखों करोड़ों पब्लिक आती है यहाँ पे महाशिवरात्रि के मेले में. ये भंडारा जिला में सबसे, भंडारा जिले में प्रसिद्ध है. गायमुख नाम से देवस्थान गायमुख. ठीक आहे, धन्यवाद. हे होतं मंदिर. दर्शन पण झालेलं आहे आणि पंडितजी सोबत पण आपण बोललेलो आहोत. आता आपण जे गाईच्या मुखातून पाणी पडते तिकडच्या साईडला जाऊन बघूया. चला माझ्यासोबत. आता इकडे आहे, गाईच्या मुखातून जे पाणी पडते ना, ती इकडे आहे. चला आपण जवळ जाऊन बघूया. तो काहीतरी कुंड वगैरे आहे असं वाटतंय. आपण ते पण बघूया तिथं जवळ जाऊ. आणि बघा किती सारे बंदर आहेत तिथे, मस्त फिरत आहेत.
हेच ते गाईच्या मुखातून येणार पाणी आता सध्या एकाच ह्याच्यातून येत आहे आणि हे जे 3-4 आहेत ते शिवरात्रीच्या वेळेस खोलतात. ते जेव्हा यात्रा असते तेव्हा भक्तांसाठी हे पूर्ण ओपन केले जाते. आपण आता असेच आलेलो आहोत त्यामुळे हे फक्त एकच खुललेलं आहे. तेच ते गाईच्या मुखातून पाणी पडते म्हणून याला गायमुख म्हणून प्रसिद्ध आहे. असा होता हा गायमुखचा मंदिर आणि आपलं दर्शन पण व्यवस्थित झालेले आहे. आणि इथले जे ट्रस्टी नाही म्हणता येणार, इथले जे पुजारी आहेत पांडेजी, त्यांनी खूप छान आपल्याला माहिती सांगितली. त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला, पूर्ण फिरून पण दाखवलं. त्यामुळे आपलं दर्शन पण व्यवस्थित झालेलं आहे. त्यांनी आजूबाजूचा परिसर पण आपल्याला दाखवला. त्यामुळे इथली जी आपल्याला काही माहिती होती ती पण भरपूर अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे चला तर मग मित्रांनो, आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की महाशिवरात्रीला यात्रा ही भरली जाणार नाही आणि दर्शन पण मिळणार नाही. त्यामुळे उगीचच कोणाची गैरसोय होता कामा नये. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना कळालं पाहिजे की यात्रा ही भरली जाणार नाही.